एखादा गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल होतो. एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने व गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर एफ आय आरमध्ये साक्षीदार पंचनामे घेतले जातात. घटनास्थळ पंचनामा घेतला जातो आणि ते घेतल्यानंतरही आरोपी हा मेहरबान कोर्टातून त्याची निर्दोष सुटका होते. त्याची काय कारणं आहेत? नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आणि आपल्यासोबत आज मोठे साहेब आहेत, शुभम मोठे वकील साहेब. तर जसं की बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गुन्हा घडल्यानंतर एफ आय आर दाखल केलेली असते, गुन्ह्याची सगळी हकीकत सांगितलेली असते आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा केलेला असतो. तपास करून सगळ्यांची जबाब घेऊन न्यायालयामध्ये चार्जशीट येतं. चार्जशीट आल्यानंतर न्यायालयामार्फत साक्षीदारांना साक्षीसाठी समन्स काढलं जातं, जबाब होतात, युक्तिवाद होतो आणि आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते सबळ पुराव्याअभावी असा शब्द असतो, ज्याला बेनिफिट ऑफ डाऊट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि संशयाचा फायदा देऊन आरोपीची निर्दोष मुक्तता केली किंवा आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आला नाही, सफिशियंट एव्हिडन्स आला नाही आणि त्यामुळे जे आहे ते निर्दोष मुक्तता केली जाते असं म्हटलं जातं. तर याची जी काही महत्त्वाची कारणं असतात ती महत्त्वाच्या कारणांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मोठे साहेब. तर काय होतं की सर्वात अगोदर जेव्हा एखादी घटना घडते तर बऱ्याच वेळा जी घटना घडलेली आहे ती घटना आपण जशीच्या तशी सांगत नाही. त्याला आपण वाढवून चढवून जो आहे तो एफ आय आर दाखल करतो. गुन्ह्याची कलमं वाढावी यासाठी त्यामध्ये बऱ्याचशा खोट्या गोष्टी ज्या आहेत त्याचा समावेश करतो. आणि जेव्हा अशा प्रकारे एखादा एफ आय आर दाखल होतो, कधी कधी एफ आय आर हा विलंबाने दाखल केला जातो, नंतर विचार विनिमय करून, सल्ला घेऊन, चर्चा करून. तर विलंबाने जर एफ आय आर दाखल केलेला असेल एखादा आणि त्या विलंबाचं जर सबळ कारण दिलेलं नसेल तर हा सुद्धा आरोपी पक्षासाठी बचावाचा एक मुद्दा होतो की देर इज डिले इन एफ आय आर. हा एक एफ आय आर दाखल करतानाचा मुद्दा झाला. आता जेव्हा एफ आय आर दाखल केल्यानंतर ज्यावेळी पोलीस तपास करत असतात त्या तपासाच्या अनुषंगानं जे पंच असतात तर पंच म्हणून जे लोक आहेत ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनला वारंवार काही लोक जे आहेत ते पंच म्हणून त्या ठिकाणी साक्षीदार होतात. जे पंच पुढं भविष्य काळामध्ये न्यायालयामध्ये जाऊन फुटतात, ज्याला साक्षीदार फुटले असं आपण म्हणतो. म्हणजे ते त्यांचा जबाब बदलतात की आम्ही त्या ठिकाणी गेलेलोच नव्हतो, आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला नाही, आम्ही जे त्यामधले जे हत्यार आहेत त्याची रिकव्हरी आमच्या समोर झाली नाही, पोलिसांनी आमचे फक्त सह्या घेतल्या, आम्हाला बाकीचं काहीच माहीत नाही असं ते येऊन सांगतात. त्याच्यामुळं पंच जेव्हा आपण पंचनाम्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असतील, फिर्यादी पक्षाच्या साईडला पंच वगैरे जर आवश्यकता असेल, ॲक्च्युली तिथं पंचनाम्याच्या वेळेला पोलीस आल्यानंतर जर उपलब्ध लोक असतील तर त्यांना जर का पंच म्हणून घेतलं तर ते भविष्य काळामध्ये ते जबाब बदलणार नाहीत, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये फुटणार. साक्षीदार फुटणार नाहीत याबाबत काय काळजी घेतली पाहिजे? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षीदार हे खरे असले पाहिजे. म्हणजे ज्यांना प्रत्यक्षात असावे किंवा त्या आजूबाजूच्या, आता पंचांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आपण आजूबाजूचे लोक असतात, गावातले लोक असतात, ते जर असले आणि ते विश्वासार्ह असले तर ते पोलीस त्यांचा पंच म्हणून हे घेतात. ती काय फिर्यादीची चॉईस नसते, पोलीस पंचांना बोलवत असतात आणि त्यामुळं गावातले असतील, आजूबाजूचे असतील तर पंच भविष्य काळामध्ये ते फुटत नाहीत, त्यांच्यावर दबाव वगैरे येण्याचा प्रश्न येत नाही. हा एक मुद्दा आहे. साक्षीदारांचे जेव्हा जबाब घेतले जातात त्यावेळी बऱ्याच वेळा असे साक्षीदारांचे जबाब घेतले जातात ज्याला केसची काहीच माहिती नसते. आणि अनेकांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न असतो की आमच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली पण आमची सहीच घेतली नाही. तर जे जुनं फौजदारी प्रक्रिया संहिता होती त्याच्याप्रमाणे कलम 161 प्रमाणे पोलीस हे टिपण नोंदवतात. म्हणजे पोलीस चौकशी करतात आणि त्या चौकशीचा जो सारांश असतो किंवा जी चौकशी केलेली आहे ते पोलीस टिपण करून घेतात आणि जे तपासी अधिकारी असतात तर ते त्याच्यावर सही करतात की मी हा जबाब घेतलेला आहे म्हणून. आणि त्याच्यावर जे आहे ते साक्षीदारांची सही नसते. सही जी असते फौजदारी प्रकरणांमध्ये ती फक्त फिर्यादीवर फिर्यादीची असते, पंचनाम्यावर पंचांची असते आणि साक्षीदारापैकी 164चा जो जबाब असतो माननीय न्यायालयासमोर फौजदारी प्रक्रिया संहिता होती जुनी त्याच्यामधल्या अनुषंगानं, तर त्याच्यावर एक माननीय न्यायालयासमोर सह्या असतात. जे हत्यार वस्तू ज्या काही जप्त केल्या त्याच्या पंचनाम्यावर असतात. जे सेशन्स केसेस असतात मोठे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर त्याच्यामध्ये मयत असेल तर मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा असेल,
तर त्याच्याबद्दल, कपडे जप्ती असतील त्याच्याबद्दल, तर त्या पंचनाम्यावर सह्या असतात. साक्षीदारांचे जे फक्त जबाब घेतलेले असतात तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या सह्या नसतात. आता जेव्हा अशा प्रकारे जबाब घेतला जातो, पंचनामे केले जातात, ज्या वस्तू आहेत त्या जप्त केल्या जातात आणि हे सगळा तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये जेव्हा या केसचं चार्जशीट फाईल केलं जातं, म्हणजे जे दखलपात्र गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचं, तर न्यायालयामधून त्या साक्षीदारांना, पंचांना साक्षी समन्स काढलं जातं. आणि साक्षी समन्स काढल्यानंतर जे सरकार पक्षाचे वकील असतात तर ते त्या साक्षीदारांना जबाब शिकवतात. फिर्यादी पक्ष स्वतःचेही स्वतंत्र वकील त्यामध्ये नेमू शकतात, ज्याला फिर्यादीचे वकील असं म्हटलं जातं. आणि त्यांचं काम असतं की सरकारी वकिलांना मदत करणं. ते प्रत्यक्ष केस चालवू शकत नाही. एक मदतनीस म्हणून सरकार पक्षाची, म्हणजे जसं की साक्षीदारांना जबाब शिकवणं, साक्षीदारांना जे बचावाचे वकील आहेत आरोपीचे, तर ते काय प्रश्न विचारू शकतील याची त्यांच्याबरोबर सारखं, म्हणजे थोडक्यात सरकारी वकिलाबरोबर त्यांना सहकार्य सहकार्य करून करणं. केस पुढे चालवण्याचं हे त्यांचं काम असतं. आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा साक्षीदारांना जबाब शिकवला जातो त्यावेळी साक्षीदारांनी त्यांनी पूर्वी जे जबाब दिलेला आहे त्याप्रमाणे जबाब देणं हे अपेक्षित असतं. बऱ्याच वेळा काय होतं की साक्षीदार जेव्हा साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जातात, गेल्यानंतर घटनेच्या तारखेबद्दल, घटनेच्या वेळेबद्दल, जे काही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल ते कन्फ्यूज होतात किंवा जे घडलंय त्याच्यापेक्षा जास्त सांगतात. कधी कधी जे घडलेलंच नाही हकीकत ती वाढवून चढवून न्यायालयामध्ये येऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की आम्ही पोलिसांना बरंच काही सांगितलं होतं परंतु पोलिसांनी ते लिहूनच घेतलं नाही. आज न्यायालयामध्ये साक्ष आहे तर आपण न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी सांगूया. तर जी जबाबात नाही आणि जी गोष्ट न्यायालयामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये शक्तीवर येऊन सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये विसंगती असेल तर ते जास्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराव्यात वाचल्या जात नाहीत. उलट त्यामुळं केस जी आहे ती वीक होते. केस जी आहे त्या केसला डॅमेज होतं. म्हणजे जी पहिल्यांदा फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीप्रमाणेच कोर्टात साक्ष दिली पाहिजे. फिर्याद असेल, जबाब असेल. पंचांच्या बाबतीमध्ये पंचनाम्यामध्ये पोलिसांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच सांगितल्या गेल्या, सांगितल्या पाहिजे. एक्स्ट्रा सांगितल्या, जादा सांगितल्या किंवा काही खोट्या सांगितल्या तर याच्यावरून उलट केस ही संशयास्पद होती. आता हा प्रश्न झाला जबाबांच्या बाबतीमध्ये. बरेच जण साक्षीदार जे आहेत ते उलट तपासामध्ये प्रश्न एक विचारला की जास्तीचं बोलतात, त्याचे खुलासे देतात, त्याचे एक्सप्लेनेशन देण्याच्या नादामध्ये त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका होतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आरोपीच्या वकिलांनी असा प्रश्न विचारला की या घटनास्थळाच्या आजूबाजूला लोकांची राहती घरं आहेत. त्यांनी हा जो प्रश्न विचारलेला असतो तो यासाठी विचारलेला असतो की घरं आहेत त्यामुळे त्या लोकांनी ती घटना पाहणं अपेक्षित आहे परंतु त्या लोकांचा कुणाचाच आजूबाजूच्या लोकांचा जबाब घेतलेला नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये. आणि कुणी स्वतंत्र साक्षीदार नाहीत, सगळे साक्षीदार घरातले आहेत असं त्यांना माननीय कोर्टासमोर आणायचं असतं. जेव्हा ते असा प्रश्न विचारतात त्यावेळी साक्षीदार असं उत्तर देतात की त्या ठिकाणी 20 लोकांची घरं आहेत, त्या ठिकाणी 25 लोकांची घरं आहेत किंवा त्या घरं ही 1 किलोमीटरवर आहेत. हा प्रश्न नसतो. त्या ठिकाणी लोकांची राहती घरं आहेत का याला असतील तर होय म्हणून, नसतील तर नाही म्हणून एवढंच उत्तर देणं जे आहे ते अपेक्षित असतं. परंतु जास्त उत्तर दिल्यामुळं, उत्तर वाढवल्यामुळं त्यातून आणखी प्रश्न निर्माण होतो. जर केसवर म्हणजे घटनेत जी घडलेली आहे त्यावर संशय निर्माण होतो. आणखीचा जास्तीचा पुरावा आरोपीच्या बाजूने येतो. आणि त्यासोबतच जे घटनेची वेळ असते, घटना नेमकी काय घडली, कोणी कोणाला कोणतं प्रकारे मारलं, कशाने मारलं यामध्ये सुद्धा विसंगती आली नाही पाहिजे. तसंच जे मेडिकल पेपर्स असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ असतो. कधी पोलिसांच्या यादीसोबत आरोपी गेलेले असतात तर तिथे नातेवाईकांमार्फत आरोपी आलेत, नातेवाईक घेऊन आलेत असं मेडिकलच्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं. कधी ॲक्च्युली यादीसोबत जाऊन सुद्धा यादीसोबत गेलेलं नाही असं म्हटलेलं असतं. आणि जे घडलं ते इकडं साक्षीदार सांगतात, पेपर्समध्ये वेगळं असतं. ही काही जी गोष्टी आहेत या संशय निर्माण करतात. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ही केस घडण्याचं नेमकं कारण काय होतं, या आरोपीने हा गुन्हा करण्याचं इंटेन्शन काय होतं. कारण इंटेन्शन हे खूप मॅटर करतं. म्हणजे वाद हा नेमका कोणत्या गोष्टीमुळे सुरू झाला, वादाचं मूळ कारण काय होतं आणि आरोपी बचावासाठी त्यांच्या दोघांमधलं पूर्वीचं वैमनस्य आणि त्यांनी ही केस खोटी का केली
या अनुषंगानं प्रश्न विचारत असतात. आणि प्रश्न विचारत असताना ओघामध्ये बरंचसं जास्तीचं बोललं जातं की जे आवश्यक नसतं आणि त्याचा फायदा हा आरोपीला होतो. त्यामुळं जेव्हा कोणत्याही फौजदारी प्रकरणांमध्ये फिर्यादी साक्ष देत असेल, साक्षीदार साक्ष देत असतील, तर त्यावेळी जे आहे ते जे चार्जशीटच्या पेपरमध्ये आहे त्याप्रमाणे साक्ष देणं हे अपेक्षित असते. काही काही घटनेमध्ये असं होतं की फिर्यादीमध्ये हत्यार वेगळे दाखवलेले असतात आणि मेहरबान कोर्टात वेगळे हत्यार येतात. त्याबाबतही थोडंसं नक्कीच की बऱ्याच वेळा फिर्यादीमध्ये जे आहे ती अमुक अमुक हत्याराने मारहाण झाली असं म्हटलेलं असतं. त्याची साईज दिलेली असते. उदाहरणार्थ एवढ्या फुटाची काठी आहे, एवढ्या फुटाचे गज आहे, एवढ्या फुटाचे काही इतर हत्यारं असतील. आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये ते जप्ती पंचनाम्यासोबत जी हत्यारं जप्त केलेली आहेत ती न्यायालयासमोर आणली जातात, तर त्याच्यामध्ये आणि त्या फिर्यादीने दिलेल्या जबाबाच्या ह्याच्यामध्ये विसंगती असते. आणि आरोपीचं काम जे असतं ते केस सिद्ध करण्याचं नसतं. केस ही सरकार पक्षाला सिद्ध करावी लागते. आरोपीला ती केस खोटी आहे हे दर्शवण्यासाठी त्या केसमधल्या त्रुटी माननीय कोर्टासमोर आणाव्या लागतात. साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती, चार्जशीटमधले जे त्रुटी आहेत त्या चार्जशीटमधल्या त्रुटी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत ज्यांनी तपास केलेला आहे तर त्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि काय करणं अपेक्षित होतं. जे काही वेळा नेत्र साक्षीदार असतात तर त्यांचा जबाब घेतलेला नसतो. काही वेळेला त्यांचा टिपण नोंदवलेलं असतं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांनी, परंतु त्यांचा जबाब न्यायालयामध्ये झालेला नसतो. न्यायालयामध्ये त्यांचा जबाब घेतला जात नाही आणि काही वेळेला साक्षीदार न्यायालयामध्ये येऊन फितूर होतात. तर ही काही प्रमुख आणि महत्त्वाची जी आहेत ती आरोपी निर्दोष होण्यासाठीची कारणं आहेत. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि जर का अद्याप आपण आमच्या फेसबुक आणि जे इंस्टाग्राम पेज आहे कोर्ट कचेरीचं त्याला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही घेऊन येत असतो. धन्यवाद.